आजचं विशेष निमित्त असं की इंग्रजी माध्यमाची शाळा असून सुद्धा जनरली मी आवर्जून उल्लेख याकरता केला की सध्याच्या काळात इंग्रजी माध्यमाची शाळा म्हटलं की तिथे मराठीला जवळपास तडीपार केलं गेलंय. म्हणजे काही ठिकाणी तर शिकायला सुद्धा मराठी विषय तिथे नाही. या अशा परिस्थितीमध्ये सध्याच्या काळात आपली मुलं संस्कार, संस्कृती, परंपरा टिकून राहावीत, आपल्या मुलांना भविष्यातल्या सगळ्या गोष्टी मिळवताना, जिंकताना, यशस्वी होताना आपली मुळं कुठेही तुटता कामा नये याची जाणीव व्हावी. म्हणजे काय तर इंग्रजी शिकू द्यात, मोठं होऊ द्यात, उच्च शिक्षित होऊ द्यात, पण हे सगळं शिकता शिकता आपले धर्मग्रंथ, आपली संस्कृती, आपली परंपरा या सगळ्या गोष्टी जपल्या जाव्यात. म्हणून आमच्या पंकज दादांचा गेली 3 वर्षे झाली अट्टाहास सुरू आहे. याचं कारण असं की लोकांना जे हवंय ते दिलं तरच लोक आपल्या जवळ येतात. म्हणजे दादांना 3 वर्षांपूर्वी इंग्रजी माध्यमाच्या शाळेची फ्रँचायझी घेण्याच्या ऐवजी कदाचित मराठी माध्यमाची शाळा सुरू करता आली असती. पण सध्याच्या पालकांची मानसिकता बघता पालकांना आपला मुलगा किंवा आपली मुलगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकली पाहिजे ही जी काही भावना मनामध्ये असते ती पालकांची अपेक्षा सुद्धा पूर्ण व्हावी आणि आपल्याकडून एक आदर्श पिढी घडावी. ती कशा पद्धतीने तर तिथे शाळेतलं शिक्षण देण्यासोबतच आपल्या धर्माचं, आपल्या ग्रंथांचं, ज्यामध्ये महाभारत आहे, भगवद्गीता आहे, रामायण आहे, ज्ञानेश्वरी आहे, गाथा आहे, या सगळ्या ग्रंथांचं शिक्षण सुद्धा, नाही शिक्षण तर किमान तोंड ओळख, नजरेची ओळख तरी या वयामध्ये मुलांना व्हावी. या सुंदर निखळ हेतूने आणि या हेतूच्या माध्यमातून भविष्यात एक सुंदर, चांगली आणि जबाबदारी पेलणारी पिढी घडली जावी या उदात्त हेतूने गेली 3 वर्षे हे फॉस्टर किड्स प्री स्कूल सुरू आहे. त्या फॉस्टर शब्दाच्या अर्थामध्येच आपल्याला लक्षात येईल की जिथे पालकत्व आहे तिथे प्रत्येक ठिकाणी जबाबदारी आहे. पालकत्व घेणं म्हणजे काय तर एखाद्या विद्यार्थ्याची नाही तर समोर जेवढे आहेत त्या साऱ्यांची जबाबदारी घेणं. या फॉस्टर किड्सच्या माध्यमातून दादांनी या सगळ्या लेकरांची सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक आणि त्यासोबतच तात्विक महत्वाची उन्नती करण्यासाठीची जी जबाबदारी घेतली आहे ती जबाबदारी पेलण्याचं काम गेली 3 वर्ष सुरू आहे. आणि त्यातल्या 3ऱ्या वर्षामध्ये असलेले तुम्ही सगळे पालक आहात. आपली सगळी लेकरं, आपले सगळे पाल्य दादांच्या आणि त्यांच्या सगळ्या स्टाफच्या हवाली करून तुम्ही वर्षभर निश्चिंत राहत असता. त्याचं कारण असं की सगळी लेकरं केवळ इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जात नाहीत तर अशा शाळेत जातात, नवे महाराष्ट्रातल्या एकमेव अशा शाळेत जातात ज्या शाळेमध्ये आपल्या इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणासोबतच आपली परंपरा, संस्कृती, आपल्या सगळ्या जुन्या गोष्टी सुद्धा लेकरांना शिकवल्या जातात. त्यामुळे सगळ्या पालकांनी स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तुम्हाला खरं सांगू का, तुम्ही जळगाव मध्ये आहात, म्हणजे आम्ही फार पुढारलेल्या जिल्ह्यात म्हणायला गेलो तर राहतो, पुण्यामध्ये राहतो, पण तरी सुद्धा पुढारण्याच्या नादात, पुढे जाण्याच्या नादात, जिंकण्याच्या नादात, यशस्वी होण्याच्या नादात असं संस्कृती आणि परंपरा याचा मेळ इंग्रजी माध्यमाच्या शाळेशी घातलेला आमच्या जिल्ह्यात तरी माझ्या ऐकिवात कुठे नाही. ते तुमच्या नशिबात इथे घर बसले आलंय, हे तुमचं सुख आहे, तुमचं भाग्य आहे. म्हणून एकदा स्वतःसाठी टाळ्या वाजवा. त्या निमित्त